टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवस, आठवडे आणि महिन्यांमध्ये सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढलेली असं दिसतंय आपल्याला। आणि त्या गुन्हेगारी जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये प्रकर्षाने महिलांवर होणारे अत्याचार, आणि आज सकाळी चाकणला जी घटना घडली ती तर धक्कादायक होती। म्हणजे चाकणला वर्दीवर असणाऱ्या पोलीस याच्यावर कोयता गँगने अटॅक केला। आज सकाळची तुमच्या चॅनलवरची बातमी एक, काल रक्षाताई खडसेंच्या मुलीवर पोलीस बरोबर असतानाही जे गैरवर्तन झालं हे अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आणि वाईट आहे। मी त्याचा जाहीर निषेध करते। आणि त्याचबरोबर स्वारगेटला झालेली घटना असेल किंवा अनेक अशा ज्या घटना सातत्याने महाराष्ट्रात होत आहेत ह्या खूप दुर्दैवी आहेत। मी त्याचा जाहीर निषेध करते। आणि त्याचबरोबर स्वारगेटला ही घटना जी झाली आणि ज्या पद्धतीने ती हाताळली गेली तेही अतिशय असंवेदनशीलपणे केल्याचं आहे। मला या सरकारकडून जास्ती अपेक्षा होत्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना जे सल्ला दिलेला आहे की अशा बाबतींमध्ये त्यांच्या मंत्र्यांनी थोडंसं का होईना संवेदनशील राहावं। सगळ्यांच्या घरात लेकी सुना आहेत, सगळ्यांच्या घरांमध्ये मुली आहेत, आणि अशी गलिच्छ घटना झाल्यानंतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने पदावर असू दे किंवा नसू दे अशा बाबतीत त्यांनी संवेदनशीलपणेच बोललं पाहिजे। आणि ज्या पद्धतीने ही जी घटना झाली त्याला ज्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केलाय ते खूप दुर्दैवी आहे। आणि मी इथे आल्यावर बघितलं की इथून मेन रोड तर म्हणजे 50 पावलावर पण नाहीये, 25 पावलावरच आहे। पोलीस स्टेशन जवळ आहे, सगळंच आहे। त्यामुळे ही जी घटना झाली ती फार कुठे अंधारात कोपऱ्यात वगैरे अशी झालेली नाही। त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली आणि आपण सगळ्यांनीच असल्या कुठल्याही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा एक समाज म्हणून आपण जाहीर निषेध केला पाहिजे। आणि अशा मी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना जेव्हा बदलापूरची घटना झाली तेव्हाही विनंती केली होती। महाराष्ट्राच्या माननीय तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, तेव्हाही होते, आजही आहेत, त्यांना विनम्रपणे विनंती करते की महाराष्ट्राने देशाला एक उदाहरण द्यावं की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अशा लोकांना चौकात फाशी दिली पाहिजे, हे माझं मत आहे। या केसमध्ये पीडिता जी आहे तिचं डबल व्हिक्टिमायझेशन होताना दिसतंय। या घटनेची माध्यमांना माहिती देताना इथल्या झोनच्या डीसीपी ज्या आहेत त्यांनी सुरुवातीला असं म्हटलं होतं की या महिलेनं आरडाओरडा केला नाही। त्यांच्याच ब्रीफिंगवर राज्याचे गृहराज्यमंत्री असं म्हणतात की तिने स्ट्रगल केला नाही। आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीच्या नरेटिव्ह्ज किंवा परसेप्शन केसचं चेंज करायचा प्रयत्न केला जातो की ती कन्सेंटनं त्याच्याबरोबर गेलेली होती, त्यानंतर काही आरोपींच्या वकिलांनी कोर्टामध्ये न केलेले आर्ग्युमेंट केल्यात असं भासवून बाहेर खोटी माहिती माध्यमांना दिली की तिने पैसे घेतलेले होते। या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? या इतक्या संवेदनशील केसमध्ये पोलीस जे कस्टोडियन असतात विक्टिम्सचे त्यांनी अशा पद्धतीनं आरोपीला मदत होईल अशी वक्तव्य करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? हे धक्कादायक आहे, ह्याचा मी जाहीर निषेध करते। आणि महाराष्ट्राच्या सरकारला एक प्रश्न विचारते अतिशय प्रांजळपणे की तुम्ही लाडकी बहिणींबद्दल एवढं तुम्ही बोलता, मग ह्या केसमध्ये जे काही स्टेटमेंट सरकारकडून आले हे योग्य आहेत? कुणाच्या तरी घराचीतली मुलगी होती, ती घाबरलेली होती, आणि अशी वक्तव्य हे करणं हे कुणालाही शोभत नाही। आणि माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो चाप OSD आणि PN बद्दल लावलाय तो त्यांच्या मंत्र्यांबद्दलही लावावा, एवढीच आमची अपेक्षा। NCRBचा डेटा रिफ्लेक्ट करतोय की महाराष्ट्रात क्राईम अगेन्स्ट वुमनचं पर्सेंटेज वाढलेलं आहे। अशा वेळी अधिवेशन पण सुरू होत आहे। अजून तुमच्या पक्षाच्या वतीने विरोधकांच्या वतीने एक वेगळं स्पेशल याच्यावरती सेशनमध्ये थोडा वेळ ठेवावा याची अजून मागणी झालेली नाही, तर किमान तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा तरी मागताय का? एकतर संदीप क्षीरसागर आणि रोहित पवारांचे दोघांचेही स्टेटमेंट्स मी तुमच्याच चॅनलवर पाहिले, सविस्तर ह्याच्याबद्दल ते सगळेच बोललेले आहेत। आणि अर्थातच महिला सुरक्षितता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या सगळ्यांची अनेक वेळा भेट होते, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी डेटा ड्रिव्हन गेले 2-2.5 वर्ष म्हणते
की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि महिलांवरचे अत्याचार वाढलेत. हा डेटा मी केंद्र सरकारकडून घेऊनच बोलत होते ना. तो काय माझा डेटा नाही आणि यांचं डबल का ट्रिपल इंजिनचं सरकार आहेच ना. केंद्रात पण त्यांचं सरकार, इथे पण त्यांचं सरकार. आणि मी मग बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल आणि आता ही पुण्याची स्वारगेटची घटना असेल, मी वारंवार महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करत आली आहे की बाबांनो, जर तुम्हाला राजकारण बाजूला ठेवून आम्ही खासदारांचं काही सहकार्य, आम्ही दिल्लीत ह्याचा फॉलोअप करू का? कारण का आता तुम्ही बीडचीच घटना बघा, त्यातला 7वा खुनी हा आजपर्यंत सापडलेला नाही. माझा विश्वासच नाही की तो कृष्णा आंधळे हा गायब कसा झाला. मग या देशामध्ये जर गेला असेल तर आपण केंद्र सरकारला सांगू. आणि बजरंग अप्पा सोनवणेंनी माननीय अमितभाई शाहची वेळही घेतलेली होती, 2 वेळा ते त्यांना भेटलेत. कारण का आम्ही ही मागणी करतोय की जर तो फरार झाला असेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेला असेल, आपल्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर असेल, तर शोधा ना त्याला. असा कसा माणूस गायब होतो, हा पहिला मुद्दा. दुसरा, आजच मी आता इथे येताना सकाळी 2-3 वेळा माझं बोलणं झालं की बीडमध्ये आज महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्या आज आंदोलनाला बसलेल्या आहेत. माझं एसपी आणि कलेक्टर बीड दोघांचीही बोलणं झालंय. दोघांनी अतिशय सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे. दोघंही माझ्याशी अतिशय संवेदनशीलपणे, त्याच्यामुळे मी जाहीरपणे बीडच्या एसपींचा आणि बीडच्या कलेक्टरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी संवेदनशीलपणे हा विषय मार्गी लावायचा शब्द आम्हाला दिलाय. की तुमच्याही माध्यमातून संपूर्ण महादेव मुंडेंच्या कुटुंबाला विनम्रपणे विनंती करते आणि सरकार दरबारी विनंती करते की बाबांनो, त्या कुटुंबाला आधार द्या, काहीतरी स्टेटमेंट करा. आणि त्या कुटुंब आज ती माऊली आज कलेक्टर ऑफिस बीडच्या बाहेर आज आंदोलन करते, उपोषणाला बसली. तिचा एका मुलाला आज गावामध्ये ड्रिप लावलेलं आहे. ती 2 लेकरांना घेऊन ती माऊली तिथे बसलेली आहे. त्याचा थोडासा संवेदनशीलपणा कधीतरी राजकारण बाजूला ठेवून करावा, एवढीच माझी अतिशय विनम्रपणे या सरकारला विनंती. व्यवस्थेला सेन्सिटाईज करायची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? ज्या पद्धतीनं या स्वारगेटच्या केसमध्ये व्यवस्थेकडून एकूण म्हणजे सगळ्याच पोलीस असतील किंवा राजकीय व्यवस्था असेल यांच्याकडून ज्या पद्धतीनं याच्या बाबतीमध्ये असंवेदनशील वक्तव्य करण्यात आली आहे, सेन्सिटायझेशन गरजेचं आहे का वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा? कारण त्यांनी मांडलेल्या भूमिका ज्या आहेत त्याच्यावरती राजकीय वक्तव्य झाली आणि पुन्हा त्याला प्रतिवाद सुद्धा करण्यात आला. या मुलीनं अक्षरशः ज्या तपास अधिकारी आहेत त्यांच्याकडं या सगळ्या बदनामीच्या भीतीपोटी गुन्हा मागे घेण्याची खंत बोलून दाखवली की असं असेल तर मी गुन्हा मागे घ्यावा का, ही बदनामी मला सहन न होणार आहे. हे किती दुर्दैव आहे बघा. ज्या लाडक्या बहिणीला साठी यांनी एवढी मोठी यंत्रणा इलेक्शनच्या आधी चालवली, तिला जर सुरक्षित हे सरकार ठेवणार नसेल तर काय करायची ती सत्ता मला सांगा. आणि त्याच महिलेला असं वाटत असेल की हे सरकार आपल्याबरोबर उभं राहत नाही, तर मला तुम्हाला सांगायचं आहे की सरकार नाही उभं राहिलं तरी चालेल. हा उभा महाराष्ट्र, आपण सगळे त्या आपल्या लेकी बरोबर पूर्ण ताकदीने उभा आहोत. कोणीही तिची बदनामी करायचा जर असं गलिच्छकरण केलं तर आम्ही सगळे त्या व्यक्तीच्या विरोधात कोर्टात जाऊ. आज फक्त महिला नाही, पुरुष पण इथे आहेत. ही समतेचा महाराष्ट्र आहे आणि कुठल्याही महिलेबद्दल असे गैर स्टेटमेंट्स जर आणि गलिच्छ स्टेटमेंट्स आले तर आम्ही आज नंतर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन आंदोलन करू आणि तो जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण एवढ्या सगळ्या घटना होतात. बीडच्या मुद्द्यामध्ये वाल्मिकांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते अशा पद्धतीचा आरोप केला जातो. वेळी चहा नाश्ता किंवा हे करणं, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणं, आणि दुसरं की तिथले जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते देखील बंद असल्याचं पत्र आता समोर. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का हे दुर्दैव आहे की बीड सारखा सुसंस्कृत जिल्हा ज्याची पूर्ण बदनामी 3-4 लोकांच्या कृतीमुळे आज राज्यात नाही देशात होते. दिल्लीलाही गेलं की आज प्रत्येक खासदार देशातला मला विचारतो अरे बीड में क्या हुआ. त्याच्यामुळे मला प्रचंड अस्वस्थ वाटणारी ही परिस्थिती आहे की बीड अतिशय कष्ट करणाऱ्यांचा जिल्हा आहे आणि ह्या सगळ्यांच्या गलिच्छ कृतीमुळे आज राज्यात नाही देशात बीड आणि महाराष्ट्राचं नाव यांच्यामुळे अतिशय त्याची बदनामी होते. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की आम्ही सातत्याने मागणी करतोय की म्हणजे वाल्मिक कराडांबद्दल हे व्हीआयपी ट्रीटमेंटचं हे तुमच्या चॅनल्सवरही अनेक वेळा पाहिलं, त्याच्यामुळे त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते. अरे त्यांना तर खून पण माफ आहे या सरकारमध्ये, त्यांना खंडणी माफ आहे, त्यांना कौटुंबिक हिंसाचार माफ आहे, त्यांना शेतकऱ्यांना हार्वेस्टरमध्ये पैसे खाल्ल्याला माफ आहे,
त्यांना युरियामध्ये पैसे काढले माफ आहे, उसको तो सौखून माफ आहे. त्याच्यामुळे असं काय वाल्मिक कराडन त्यांच्या आकाकडे आहे, त्याच्यामुळे ह्या सरकारला त्यांनी वेटीस धरलंय, हा एक मोठा प्रश्नच आहे. मोरल ग्राउंडवर राजीनामा द्यावा धनंजय मुंडेंनी असं सगळेजण म्हणतायत, मात्र ते काही ते मान्य करायला तयार नाहीत आणि तो राजीनामा घेण्यावरून टेबल टेनिस सुरू आहे. कधी अजित पवार म्हणतात मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, मुख्यमंत्री म्हणतात त्यांचा विषय. मला खरं सांगू, सुरेश धस आणि मी अनेक वर्ष एकत्र काम केलेले आहे. सुरेश धसांचं एक स्टेटमेंट आहे तुमच्याच चॅनलवर आलेलं की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटच नाही झाली आणि ते वारंवार त्यांच्या कृतीमधून दिसतंय. कारण का त्यांच्या बाबतीमध्ये कौटुंबिक हिंसाचार, भ्रष्टाचार, त्याच्यानंतर कौटुंबिक हिंसाचार, भ्रष्टाचार, खंडणी, अजून काय माणसांनी करायचं मला सांगा, कुठला गुन्हा? आणि मला एकच प्रश्न अतिशय विनम्रपणे विचारायचा आहे की ओएसडी करताना, ओएसडी आणि पीए ठेवताना स्ट्रिक्ट कायदे नियम, आणि मी त्याचं स्वागत करते. मला खूप आनंद वाटला जेव्हा माननीय मुख्यमंत्री म्हणाले की हो आज नंतर आधी चालत तसंच चालणार नाही. मी त्याचं मनापासून स्वागत करते. आणि जर त्यांनी तोच नियम कायदा त्यांच्या मंत्रिमंडळाला लावा, असं नाही होऊ शकत ना की ओएसडी आणि पीएला एक कायदा आणि मंत्र्यांना एक कायदा, असं कसं? मंत्री आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आणि मी तुम्हाला खरं सांगू, दोन गोष्टी मला ह्याच्यात खटकतात. आदरणीय प्रधानमंत्री जरी एका पक्षाचे असले तरी ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. प्रधानमंत्र्यांनी दोन गोष्टी आम्हाला सगळ्यांना त्यांच्या आत्ता केलेल्या भाषणात सांगितलं होतं की आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवा, पण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी, पारदर्शक कारभारासाठी आपण सगळे देशाच्या हितासाठी एक होऊया. तुम्ही पण मला मदत करा. देशाचे प्रधानमंत्री म्हणतायत विरोधी पक्षांना पण की तुम्ही सहकार्य करा. आमची सहकार्याची भूमिका आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये सगळ्या योजना चालाव्या. आणि महाराष्ट्रामध्ये ह्याच हेच जे सरकार आहे त्यांच्या आधीच्या काळात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे कॅन्सल होऊन डायरेक्ट बेनिफिट नाही, मंत्री बेनिफिट ट्रान्सफर झालेलं आहे. हे मी म्हणत नाहीये, हे सगळे कागदपत्र सुरेश धसांनी, अंजलीताई दमान्यांनी, या सगळ्यांनी जाऊन माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांना दाखवलेले आहेत. हा पहिला मुद्दा प्रधानमंत्र्यांनी दिलेला. आणि प्रधानमंत्री नेहमी म्हणतात आम्ही प्रधान सेवक आहोत, आम्ही तुमच्या सेवेसाठी. किती छान विचार आहे बघा. आज हे प्रधान सेवक नाहीत, हे तर घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार, त्याच्यानंतर अवधा नावाच्या कंपनीला एवढं मोठं एक्स्टॉर्शनचा रॅकेट त्यांनी खून केलाय. म्हणजे खून, भ्रष्टाचार, एक्स्टॉर्शन, खंडणी, लोकांना पैसे खाल्ले, शेतकऱ्यांना पैसे काढले. असून काय करावं एखाद्या माणसाने की त्याच्यावर ऍक्शन होईल या सरकारमध्ये? म्हणजे धक्कादायक आहे. आबुआझमींनी काही वेळापूर्वी बोलताना औरंगजेब चांगला शासक होता असं वक्तव्य केलं. कोणी केलं? आबुआझमींनी. मी नाही ऐकलेलं बाबा, त्याच्यामुळे मी ऐकल्यावरच बोलेन त्याच्यावर. काय हिंदीमध्ये मराठी संपलेत का? मला गंमत तुमची वाटते. तुम्ही सिलेक्टिव्ह वक्तव्य कसं त्याचं घेता? आता तुम्हाला काहीतरी पक्षाची न्यूज म्हणून तुम्ही सिलेक्टिव्हली त्याचं सगळं रोहित, आज तुमच्या सगळ्या चॅनल्सवर मी रोहित आणि जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर सगळे या सरकारला अटॅक करायला दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्टिव्हली रोहितचं स्टेटमेंट हे चीर फाड के तुम्ही लावताय. आता मला कौतुक वाटतं तुमचं, पण तुमचं पण चॅनल थोडंसं चाललं पाहिजे, थोडा खट्टा थोडा मिठा. त्याच्यामुळे इतना तो हक तुम्हाला बनताय. माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची देखील आज मागणी केली, सभागृहात मोठा गोंधळ. नाही, साहजिक आहे. मी तुम्हाला सांगितलं, मला वैयक्तिक धनंजय मुंडेंनी द्यावा का नाही द्यावा किंवा कोकाटेंनी द्यावा का नाही, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मला कौतुक त्या दोघांचंही वाटतं की ज्या पक्षांनी त्यांना दोघांनाही मतदान केलं, आपलं मंत्री केलं, गेले 75 दिवस रोज पक्षाची तिथे आणि सरकारची रोज हेडलाईन मध्ये त्या दोघांचे सगळं जे काय केलं नाही केलं आता ते काळच ठरवेल. मी काय कोणावर वैयक्तिक कधी टिप्पणी करत नाही. कोणी माझ्यावर केली तरी मी त्याचं उत्तर देत नाही, कारण काही संस्कार माझ्या कुटुंबानी आणि चव्हाण साहेबांनी माझ्यावर केलेले. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं, या मताची मी आहे. पण गेले 75 दिवस ज्या संघटनेने तुम्हाला नेता बनवला, ताकद दिली, त्या संघटनेची रोज बदनामी 75 दिवस आहे. आणि कुठला आरोप राहिलाय मला सांगा ना. आणि कोकाटेंचं तर कोर्टानेच नियम घेतलाय. कोर्टाने, तुम्हाला आठवत असेल कुणाची, मला वाटतं सुनील केदारांवर अशी सिमिलर केस झाली होती. सुनील केदारांचा राजीनामा नव्हता घेतला होता की नाही. अनिल देशमुख
छगन भुजबळ साहेब, तेव्हा त्या काळात संजय राऊत साहेब आणि नवाब मलिक भाई या चौघांवर IQ बातमीवर ऍक्शन केली होती. IQ. आणि या देशामध्ये खंडणी, आपण आठवत असाल तर खंडणी हा गुन्हा PMLAचा आहे, खंडणी, आणि तो ऑन रेकॉर्ड आहे तो गुन्हा. आणि माननीय मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री असताना PMLA केलं होतं, तो PMLA ऍक्ट केला तेव्हा खंडणी हा गुन्हा आहे आणि त्याला ED आणि CBI लागतं. मला विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की अवधा कंपनीच्या केसमध्ये एकतर CDR का मिळत नाही, मला हा प्रश्न विचारायचा आहे की नंतरची सगळी जी बोलणी झाली कृष्णा अंधाळेचा CDR आपल्याला का मिळत नाही. आणि मी वैयक्तिक कुणाचाच राजीनामा मागत नाही, मला एकच प्रश्न विचारायचा आहे की कोकाटेजींची जी ऍक्शन झाली ती सुनील केदारांना एक न्याय आणि कोकाटेंना एक न्याय, असं का? हा देश संविधानाने चालतो, तो काय कुणाच्या मनमर्जीने चालत नाही. आणि 2-3 गोष्टी जे मी तुमच्या चॅनलवर पाहिलं ते मी रिपीट करते आहे की धनंजय मुंडेंबद्दल जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, मला 3-4च प्रश्न त्यांना विचारायचे आहेत की हे सगळं जेव्हा वाल्मिक कराड करत होते त्यांच्या मागे एवढी मोठी सत्ता आणि यंत्रणा कशी राहील, मला प्रश्न विचारायचा आहे. दुसरा की लाडकी बहीण योजनेमध्ये वाल्मिक कराडांना अध्यक्ष करायचा निर्णय कोणी घेतला, कुणाच्या जीवावर? जेव्हा महादेव मुंडेंची हत्या झाली कोणी फोन करून तो प्रश्न दाबला, कसं काय वाल्मिक कराडांना एवढा फ्री हँड मिळत होता? जेव्हा हार्वेस्टरचे पैसे मागितले ते फोटो तुमच्या चॅनलवर होते, ते पैसे कोण सह्याद्रीला भेटलं? ही एक सगळं एकाच व्यक्तीच्या आजूबाजू फिरते ना. मी आरोप करत नाहीये, मी तुमच्या TV चॅनलवर जे पाहिलं तेवढाच प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांना विचारते. अजून काय प्रूफ? अंजलीताई दमानिया, सुरेश धस तर काय आमच्या पक्षाचे नाहीत ना, विरोधी पक्षात आहेत, सत्तेमध्ये आहेत. हे सगळे जे पुरावे आहेत ते सुरेश धस, अंजली दमानिया, आमचे बाप्पा सोनावणे, त्याच्यानंतर आपला जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर या सगळ्यांनी मांडलेले पण आहेत. त्या बिचाऱ्या नमिता मुंद्राताई पण बोलत होत्या, त्या थकून गेल्या आणि आता बोलणं बंद केलं कारण का काहीच होत नाहीये. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना माझी एवढंच प्रश्न आहे की एवढं सगळं एव्हिडन्स असताना तुम्ही एवढं चांगलं प्रशासन या राज्यात, म्हणजे तुम्ही OSD आणि PAच्या बाबतीत पण एवढं मायक्रो मॅनेज करताय, चांगली गोष्ट आहे. प्रत्येक मंत्र्यांनी मिळेल त्या OSDवर काम करायला शिकलं पाहिजे. खूप चांगली भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली, मी त्याचं स्वागत करते. कारण का आम्ही प्रधान सेवक आहोत, आम्ही तुमची सेवा करण्यासाठी इथे आलो आहोत, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुमचे सेवक आहोत, जे प्रधानमंत्रीच म्हणताय. पण मला प्रश्न विचारायचा आहे तर OSD बाबतीत एवढं स्ट्रिक्ट, मग ज्या माणसाच्या बद्दल घरगुती हिंसाचाराचे पण आरोप आहेत, दोघांवर केसेस चालले आहेत, मग कसं काय हे दोघं कॅबिनेटमध्ये राहतात हाच तर प्रश्न समाजात आहे. आणि मी लोकप्रतिनिधी आहे, लोक जे बोलतात ते बोलण्यासाठी तर मी निवडून आले आणि लोकांनी मला दिल्लीला पाठवलंय. And difficult and painful. Actually, the spot where News One hurt, devastated. Very sad that it's not even a distance. It's like it's not even 30 seconds. It's 10 seconds from the main road. So I'm shocked that something so cruel and inhuman has happened to her, and I do not appreciate and I condemn the statement that has been come from the government. We expected more empathy and compassion from the government. I was really hurt and disappointed when the government said that this was by consent, and then later on the government gave a clarification. I think it's very sad that the government is being so insensitive about women's safety. I condemn any such, and I, with full humility, request the Honorable Chief Minister of Maharashtra to tell every stakeholder in his team to please be sensitive towards women's issues and the atrocities that are against women right now in the state. And data speaks louder than words. The central government data proves that crime against women has gone up in Maharashtra. In the case of Swargate, there is a conspiracy conspiracy to change the perception regarding that victim, and she was double victimized by some elements, anti-elements.
How can you comment on that? I condemn any such statements made by the authorities. I expected more from the authorities. And it's sad that a woman has been tortured, she has been hurt, and even when it's such an extreme situation, the government should have shown more empathy and compassion towards the victim. She's a victim. Governments are here to support and protect the citizens, not offend the citizens. So it was very sad, disappointing. I condemn any such statements, and ever any other elected member from this government makes such insensitive statements about the women of the state, we will be moving the court against them. A specific question: are you demanding resignation of Home Minister, especially? Well, I am asking for appointment with the Home Minister. I am asking for the last 2 weeks appointment with the Honorable Chief Minister of Maharashtra, because I think all of us women want to keep politics aside. We first want justice for Swargate, for Pune, for Beed, for Parbhani. I hope, and I full humility appeal to the Honorable Chief Minister of Maharashtra we understand he has a lot of work, but we with full humility ask for time as women, as elected representatives. He needs to understand the other side of the story, because I am concerned that I am not aware what he's been told and been informed through his agencies, because I can't believe that he would be so insensitive after hearing all the data which Mr. Das and all our colleagues have been informing him. What reply did you get from his side? I have put in a request for last 2 weeks for an appointment. My office is daily following up. I haven't had the time. I was told he was unwell, then I was told he was traveling. So I am waiting with absolutely bated breath for time, because I don't want to make this political. It's a social and an emotional issue for me. I've spent time in Beed and Parbhani with all the 3 families, be it the Deshmukh family, be it the Munde family. I have seen, it's too painful, and even the tears of the mother in Parbhani, it's too painful, and the Swargate issue. We do not want to politicize. I reiterate, we will not politicize this issue. We don't wish to, but the government has to be more sympathetic and empathetic and fair and just towards all the citizens and stakeholders of the state. Ma'am, Congress spokesperson Shama Mohammed has called Rohit Sharma. I have no idea. I have no idea about it. Thank you. Thank you. ये ना वरती प्रत्यक्षात थोडं करा अजून परफेक्ट फ्रेम काय येत नाही का नाही आमच्या ये बहुत दुखी घटना हुई, जो घटना पूना में हुई है वो कहाँ दूर में नहीं हुई है। मैं अभी यहाँ पूरा हम लोग घूमे हैं यहाँ, ये तो अगार के सेंटर में ही हुई है। मेन रोड तो यहाँ से 10 सेकंड पे ही है, या शायद 5 भी होगा। ये बहुत दुख की बात हुई है, और दुख इस बात का होता है जिस तरह ये जो स्टेटमेंट सरकार के आए वो बहुत निंदाजनक थे। और मेरे ख्याल से मेरी विनती है महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से कि आपके सारे मिनिस्टर को आपने बोलना चाहिए कि ऐसे असंवेदनशील स्टेटमेंट ना करें। एक लड़की है, वो किसी घर की बेटी है। इस देश में, इस राज्य में हर घर में एक बेटी और बहू है, और उसका मान सम्मान करना हमारी संस्कृति है। और जिस तरह से उस लड़की को दुख गया, वो बेचारी किससे गुजर रही है, इसके बारे में न सरकार ने सोचा न उनकी मंत्री ने सोचा। ये बहुत दुख की बात है, और ऐसे आगे कोई भी मंत्री किसी की महिला के बारे में ऐसा बोलेगा तो हम उसके खिलाफ कोर्ट में जाएंगे। थैंक यू। मैं गृह मंत्री को पहले टाइम मांग रही हूँ, पहले मिले तो मुझे। मैं 2 हफ्ते से उनको टाइम मांग रही हूँ, क्योंकि मैं राजनीति से ऊपर उठ के ये जो बीड़ में हो रहा है, जो परभणी में हुआ है, जो स्वारगेट में हुआ है, आज चाकण में जो घटना हुई, इसके बारे में मैं माननीय मुख्यमंत्री जी से बात करना चाहती हूँ। मैं 2 हफ्ते से उनका टाइम मांग रही हूँ, पता नहीं कब मिलेगा, लेकिन मैं फिर कह रही हूँ, मैं राजनीति से ऊपर उठ के उनसे मिलना चाहती हूँ। मी माननीय मुख्यमंत्र्यांना गेले 2 आठवडे वेळ मागते। मला राजकारण हे कुठल्याही विषयात आणायचं नाही, कारण का मला विचाराल तर आज यांचं जे सरकार आहे ते बीड आणि परभणी आणि स्वारगेटच्या ज्या महिला आहेत त्यांच्या अश्रूंवर यांचं सरकार आज उभं आहे।
त्यामुळे ह्या महिलांबद्दल प्रचंड असंवेदनशील पद्धतीने हे सरकार वागतंय आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती कदाचित त्यांची सगळी यंत्रणा देत नसेल. जशी स्वारगेटमध्ये चुकीची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना देण्यात आली, कदाचित बीड आणि परभणीच्या बाबतीत गेली नसेल. तरी माझा विश्वास आहे की अंजली दमानियाताई असतील, सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, बजरंग अप्पा सोनावणे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, किती नावं घेऊ, नम्रताताई मुंदडा असतील, या सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना या सगळ्याची माहिती दिलेली आहे. तरी कदाचित काही माहिती राहून गेली असेल, तरी ती सगळी माहिती आणि ग्राउंड रियालिटी, कारण का कोणीही सत्तेमधलं ना बीडला गेलंय, ना परभणीला गेलंय, ना स्वारगेटला 1-2 येऊन गेलेले असं मी तुमच्या चॅनलवर पाहिलं. त्याच्यामुळे ही सगळी माहिती माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं आणि राजकारण बाजूला ठेवून यांना न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आणि मागणी. नाही, गेले 2 आठवडे मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याच विषयाला राजकारण बाजूला ठेवून त्यांची वेळ मागते. मी काय राजकारणासाठी अजिबात त्यांना वेळ मागत नाही. माझी एवढीच विनंती आहे त्यांना की मी बीड आणि परभणीला ज्या दिवशी जाऊन आले त्या दिवसापासून मी माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागते. मी समजू शकते की ते व्यस्त असू शकतात, पण मला फार नाही, मला 5 मिनिटाचा वेळ हवा आहे त्यांचा. आणि गेले 2 आठवडे मी वेळ मागते. मी समजू शकते ते व्यस्त आहेत, पण ते मला वेळ देतील एवढीच मी अपेक्षा करू शकते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.